नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 74 व 75 वाचून दाखवणार आहे. अध्याय 74. कार्तवीर्याला लाभले तपाचे फळ. इंद्र शूरसेनाला कार्तवीर्याची कथा पुढे सांगू लागला. कार्तवीर्याने 12 वर्षापर्यंत कठोर तप केले. काही न खाता पिता केवळ वायुभक्षण केले. त्यावेळी श्री गणेश त्याला प्रसन्न झाला व त्याच्यासमोर प्रगट होऊन म्हणाला, कार्तवीर्या, मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचे आहे ते तू मागून घे. कार्तवीर्य म्हणाला, देवा, मला फक्त तुझी भक्ती करायची आहे. केवळ माझ्या आईवडिलांना आनंद व्हावा म्हणून मला सर्वांग सुंदर कर. कार्तवीर्याचे बोलणे ऐकून गणपती सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप, सहस्रभाऊ व पाय दिले. पाय आलेले पाहून व त्याच्यावर उभा राहून कार्तवीर्य अत्यंताने ओरडू लागला. कार्तवीर्याला पाहून त्रिभुवन थरथर कापू लागले. देवांना त्याची भीती वाटू लागली. त्याने जर आपल्यावर एकाच वेळी 500 बाण सोडले तर आपले काही खरे नाही. गजाननाने त्याला इतरही अनेक वर दिले. हातामुळे त्याला सहस्रार्जुन नाव पडले. सहस्रार्जुनाने तेथे प्रवाळाची मूर्ती करून एक सुंदर मंदिर बांधले. त्या गणेशाला प्रवाळ गणपती असे नाव प्राप्त झाले. नंतर शेषाने पृथ्वीचा भार घेण्यास आपल्यात सामर्थ्य यावे म्हणून या प्रवाळ गणपतीसमोर अनुष्ठान केले. यावरून या गणपतीस धरणीधर असे दुसरे नाव रूढ झाले. श्री गणेशाकडून मिळाल्यावर सहस्रार्जुनाने आपल्या वडिलांकडे आला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. त्याचे ते दिव्य शरीर खूपच सुंदर दिसत होते. या सहस्रार्जुनाच्या कृपेने रावणाला सर्वज्ञता प्राप्त झाली असे संकष्टी चतुर्थी महात्म्य आहे. तर या व्रताचे पुण्य कोणी मला देईल तर ते माझे विमान परत आकाशात उडून जाईल. यावर शूरसेन म्हणाला, हे देवा, आपला आशीर्वाद असल्यास मी हे व्रत करीन. अध्याय 75. संकष्टी व्रताचे फळ. शूरसेनाने आणखी कोणी संकष्टी व्रत करते आहे का हे पाहण्यासाठी आपले दूत पाठवले. त्या दूताला एका विमानातून एका चांडाळणीस देवदूत स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना विचारले, मी तर जातीने हीन आहे. हिने आजपर्यंत कोणतेही पुण्यकर्मे केले नाही. असे असताना तिला स्वर्गात नेण्यासाठी हे विमान का आणले आहे? त्यावर देवदूत म्हणाले, पूर्वजन्मी हिचे कोणतेही पुण्य नसले तरी ती या अगोदर जन्मात एक श्रीमान क्षत्रियाची लावण्य संपन्न कन्या होती. तिचे नाव सुंदरी. तिने विवाहापूर्वी अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवले होते. नंतर तिच्या वडिलांनी तिचा विवाह चित्र नावाच्या एका तरुणाशी करून दिला. तिला अनेक पुरुषांबरोबर रथ होण्याची सवय झाल्याने ती लग्नानंतरही इतर पुरुषांची रतिकर्म करू लागली. एक दिवस ती अशीच कुकर्म करण्यात जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले. त्याला खूप राग आला. त्याने तिला जाण्यास मनाई केली, परंतु तिने कुठलाही विचार न करता आपल्या पतीच्या अंगावर खंजीर फेकला आणि ती तिच्या कामतृप्तीसाठी निघून गेली. सुदैवाने त्याला ती खंजीर लागला नाही. चित्र आपल्या सासऱ्यांकडे गेला. त्याने सर्व हकीकत सासऱ्याला सांगितली. त्यालाही आपल्या मुलीचा राग आला. ती जेव्हा वाईट कर्मे करून येत होती त्यावेळी त्याने आपल्या सेवकाकडून तिचा शिरच्छेद करवला. म्हणून त्या सुंदरीला या जन्मी चांडाळीचा जन्म प्राप्त झाला आहे आणि तिच्या शरीरात अनेक महाव्याधी उत्पन्न झाल्या आहेत. आताही ती दिवसभर मद्य पिऊन झोपली होती. चंद्रोदयाच्या वेळी ती जागी झाली आणि एका संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या भक्तांकडे गेली. तिने त्याच्याकडे जेवायला मागितले. त्याने तिला चतुर्थीचा प्रसाद दिला. तो खाताना तिच्या तोंडातून श्री गणेशाचे नाव निघाल्याने प्रत्यक्ष गणपतीने तिच्यासाठी विमान आणायला पाठवले आहे. म्हणून आम्ही या चांडाळणीला घेऊन जात आहोत. यावर दूत म्हणाले, आम्हाला श्री गणेशाने कोणतीही आज्ञा केली नाही. एवढे बोलून त्यांनी तिला विमानात बसवले. बसवल्याबरोबर तिचा देह एकदम दिव्य झाला व ते विमान आकाशात जाऊ लागले. राजदूतांनी हा घडलेला चमत्कार येऊन राजाला सांगितला. राजाने ते विमान आकाशातून जाताना पाहिले. आकाशातून त्या स्त्रीची दृष्टी खाली इंद्राच्या विमानावर पडताच इंद्राचे विमानही आकाशाकडे झेपावले. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.